minors and cofactors of 2 by 2 and 3 by 3 matrices. Write down मुलांना. Minors and cofactors of 2 by 2 and 3 by 3 matrices. बघा रे मुलांना आता. काय काय प्रोसेस करायची ते बघा आता. ठीक आहे, घरी पाठवून डायरेक्ट. आपल्याला कन्सेप्ट घ्यायचा या टाइप मध्ये. तर आता काय करायचं आपल्याला या सेक्शन मध्ये, आपल्याला आता मायनर्स अँड कोफॅक्टर घ्यायचं मुलांना. राईट डाऊन minors and cofactor of 2 by 2 and 3 by 3 matrices. Minor and cofactors of 2 by 2 and 3 by 3 matrices. 2 by 2 and 3 by 3 matrices. Clear इथपर्यंत? चला मुलांना फर्स्ट आपण 2 by 2 चं बघा. 2 by 2 matrices. या ठिकाणी काय प्रोसेस करायची रे मुलांना बघा. या ठिकाणी आपण काय घेतलं आता, ए नावाचा एक मॅट्रिक्स घेतला. मॅट्रिक्स म्हणजे कसं लिहायचं असतं रे मुलांना? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. बरोबर आहे. किती एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? ए बी सी आणि डी घेतलं मुलांना. याचा आपल्याला मायनर काढायचा आणि कोफॅक्टर पण त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. तर मुलांना लक्ष द्या इकडे. मायनर ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करायचंय, मायनर ऑफ ए हा फाइंड आउट करण्यासाठी यम घ्यायचा असतो आपल्याला. मायनर साठी काय घ्यायचं? यम. आणि कोफॅक्टर ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला घ्यायचा असतो ए घ्यायचा असतो. ए ऑफ आय जे. याचा फॉर्म्युला असतो मुलांना, वर लिहितो मी. बघा रे, ए ऑफ आय जे इक्वल टू -1 टू द पॉवर आय प्लस जे इंटू असतो एम ऑफ आय जे. त्याच्यामध्ये मुलांना आय म्हणजे रो नंबर असतो, रो नंबर, आणि जे काय असतं आपलं? कॉलम नंबर. या टाइप मध्ये आय आणि जे आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं असतं मुलांना. आता हे घेण्याच्या आधी मला सांगा 2 by 2 चा मॅट्रिक्स कसा बनतो रे मुलांना? तुम्हाला ऍड्रेसचं सांगितलं होतं का? ऍड्रेस काय असतो? वा इथं सांगा की तो फर्स्ट रो असतो, हा काय असतं? सेकंड रो. इथं काय असतं? फर्स्ट कॉलम. इकडे काय असतो? सेकंड कॉलम. पहिला एलिमेंट काय बनणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. सेकंड एलिमेंट काय बनतो? फर्स्ट रो सेकंड. आधी रो घ्यायचा नंतर कॉलम. थर्ड एलिमेंट काय बनणार? सेकंड रो फर्स्ट कॉलम. आणि फोर्थ एलिमेंट काय बनतंय? सेकंड रो सेकंड कॉलम. क्लिअर इथपर्यंत? टोटल किती एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? 4 एलिमेंट्स आहेत बघा ना याच्यामध्ये. A11, A12, A21, A22. तर A11, 12 आपण मनाने घेतलंय का? नाही. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 12 मीन्स फर्स्ट रो सेकंड कॉलम. 21 मीन्स सेकंड रो फर्स्ट कॉलम. आणि 22 म्हणजे काय असतं? सेकंड रो सेकंड कॉलम. तर मुलांना सांगा, इथं पण आपल्याकडे 4 एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला मायनर कशाचा काढायचा? फर्स्ट पोझिशनचा. फर्स्ट पोझिशन कुठली आपली? 11. M11 कॅल्क्युलेट करायचंय. M12 काढायचं मुलांना आपल्याला. M21 काढायचंय. आणि M किती आला? 22. 4च एलिमेंट का घेतले रे? 2 by 2 च्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट असतात? 4. त्याच्यामुळे 4 एलिमेंट घेतले. आता हा फाइंड आउट करण्यासाठी काय प्रोसेस करायची ती पहिलं समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला M11 काढायचंय, काय काढायचंय? M11. त्यावेळेस फर्स्ट रो 11 म्हणजे काय असतं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या बरं, काय शिल्लक राहतं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर सोडून दिला
शिल्लक किती राहिला? डी राहतो ना, कुठला राहतो? डी. तो त्याचा झाला मायनर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर सोडून दिला काय शिल्लक राहतं? डी. तसं मला सांगा बरं 12 साठी 12 म्हणजे कोणाला सोडायचंय? फर्स्ट रो सेकंड कॉलमला सोडून द्यायचं. शिल्लक कोण राहणार? सी राहते व्हॅल्यू, राईट. त्याच्यानंतर आता सांगा M21 मीन्स सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा आपला सेकंड रो फर्स्ट कॉलमला सोडलं तर कोण शिल्लक राहणार आहे? बी शिल्लक राहणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी घ्यायचं मुलांना बी घ्यायची व्हॅल्यू. इथलची व्हॅल्यू आपण बी घेतली. चला M22 साठी सांगा सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम जर सोडलं तर काय शिल्लक राहतो? ए शिल्लक राहतं. समजते ना हे? चला याची व्हॅल्यू ए आली. सोपं आहे ना, फक्त काय टेन्शन घ्यायसारखं आहे का? जो रो जो कॉलम आहे तो सोडून बाकीचं राहिलेलं एलिमेंट्स लिहायचं आपल्याला, बरोबर आहे. आता आपल्याला काढायचंय कोफॅक्टर. ए 11. आता तुम्ही म्हणता सर कोफॅक्टर साठी तर सी यूज केलं पाहिजे, जसं मायनर साठी एम यूज केलं ना. कोफॅक्टर साठी सी कधी यूज करायचं असतं? 11th मध्ये एक डिटर्मिनंट होता ना आपल्याला, डिटर्मिनंटचे मायनर काढले होते, डिटर्मिनंटचे कोफॅक्टर काढले होते. जर आपल्याला डिटर्मिनंटचे मायनर कोफॅक्टर काढायचे असतील, डिटर्मिनंटचे कोफॅक्टर काढायचे असतील तर तिथं काय यूज करायचं असतं? सी यूज करायचं असतं. आणि मॅट्रायसेसचे जर कोफॅक्टर काढायचे असेल तर काय यूज करायचं? कॅपिटल ए. सी कधी यूज करणार? डिटर्मिनंटच्या मायनर साठी, मायनर कोफॅक्टर साठी. लक्षात आलं का? मायनर दोन्हीकडे सेम आहे. डिटर्मिनंटचे जरी मायनर काढले तरी आपल्याला तिथे यमच यूज करायचे, आणि मॅट्रायसेसचे पण मायनर काढले तरी काय यूज करायचे? यमच यूज करायचे. चेंज कुठे? कोफॅक्टर मध्ये. डिटर्मिनंटचे कोफॅक्टर काढले तर काय यूज करायचं? सी. आणि मॅट्रायसेसचे कोफॅक्टर काढायचे असेल तर काय यूज करायचं? ए. म्हणजे 12th मध्ये ए वापरायचं, 11th मध्ये होतं त्यावेळेस काय यूज केलं आपण? सी. इथून पुढे जिथं जिथं तुम्हाला कोफॅक्टर काढायचं तिथं काय यूज करणार तुम्ही? ए. चला A11 साठी सांगा रे. -1 टू द पॉवर फॉर्म्युला काय? आय प्लस जे. आय ची व्हॅल्यू किती? पण आय ची व्हॅल्यू 11 म्हणजे I1 आहे, J1 आहे, राईट. आय ची व्हॅल्यू किती आली? 1. जे ची व्हॅल्यू पण 1. आणि इंटू किती आला? एम ऑफ किती आपला? 11 आहे, बरोबर आहे. मला सांगा या ठिकाणी -1 चा 1 + 1 किती आला रे? 2. आणि M11 ची व्हॅल्यू किती आली? डी. आता -1 चा स्क्वेअर प्लस असतो का मायनस? कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स जर 2 असेल तर काय असते व्हॅल्यू? पॉझिटिव्ह असते ना. याची मला सांगा -1 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह आला, आन्सर किती आला आपलं? डी आन्सर आला. सिमिलरली मला सांगा बरं नंतरल्या A12 ची व्हॅल्यू सांगा. -1 टू द पॉवर काय करणार आता? +2 येते. व्हेरी गुड. 1 + 2 येणार ना? सॉरी. इंटू एम किती आला? 12 आला. आता सांगा मला -1 चा किती आला? क्यूब. आणि इंटू किती आला? M12 ची व्हॅल्यू. कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स जर ऑड असेल आन्सर निगेटिव्ह येतो ना. सांगा -1 चा क्यूब काय येतो? -c आलं. आता शॉर्टकट बघा याच्यासाठी. जर मुलांना आय प्लस जे याची ऍडिशन जर इव्हन येत असेल, काय येत असेल? इव्हन. तर आपलं जे को फॅक्टरचं आन्सर आहे, को फॅक्टर इक्वल टू काय घ्यायचं? मायनर. को फॅक्टर काढताना मायनरचं जे पण आन्सर आलं तेच घ्यायचं. आय प्लस जे जर इव्हन येत असेल तर जे आपला मायनर आहे तोच कसा असतो? को फॅक्टर असतो. चेंज करायचं नाही, सेम सेम घ्यायचं इथं, सेम सेम. बट जर मुलांना आय प्लस जे हा जर मुलांना ऑड असेल तर आपल्याला काय करायचंय? को फॅक्टर इक्वल टू घ्यायचं मायनस मायनर, इक्वल टू मायनस मायनर. को फॅक्टर इक्वल टू काय तर मायनस मायनर आहे. साईन चेंज करायचं, चेंज साईन. क्लिअर आहे मुलांना? साईन काय करायचं आपल्याला? चेंज करायचं. आता बघा याच्यामध्ये कसं आपण अप्लाय करायचंय मला सांगा. इथं 1 + 1 किती येतं रे? आय प्लस जे म्हणजे 1 + 1 किती येतो? 2 येतो ना. 2 इव्हन आहे का ऑड आहे? ऍडिशन इव्हन आली का नाही? आय प्लस जे ची ऍडिशन इव्हन आली. इव्हन असेल तर सेम सेम घ्या म्हटलं होतं ना. इथं सांगा बरं A11 ची व्हॅल्यू किती आली? डी. मग इथं पण A11 ची व्हॅल्यू पण काय घेतली? सेम घेतली ना. चेंज केलं का आपण? नाही. आय प्लस जे जर इव्हन येत असेल, ऍडिशन जर इव्हन येत असेल, आन्सर काय करायचं आपल्याला? सेमच ठेवायचं. आता बघा 1 + 2 किती बनतो रे? 3. इव्हन आहे का ऑड आहे? ऑड असल्यावर साईन चेंज करा म्हटलं ना. इथं मला सांगा किती सी आलता का नाही रे? साईन चेंज केल्यावर किती आला? -c. आता मला सांगा पुढचं सांगा बरं. आता मला काढायचंय, मला या ठिकाणी 21 काढायचं. काय काढायचंय? A21. हा व्हेरी गुड. आता 21 म्हणल्यावर 2 + 1 किती आला? 3. इव्हन आहे का ऑड आहे?
ऑड असलं तर आपल्याला साईन चेंज करायचं ना. इथं सांगा किती आलं तर M21 किती आला आपला बी. मग साईन चेंज केलं इकडे किती येणार मायनस बी येणार. ये नाही मायनस बी. चला 22 साठी सांगा A22 2 + 2 4 इवन एक ऑड आहे इवन. इवन असलं तर जे मायनरचं आन्सर आहे तेच को फॅक्टरचं किती येणार इथं ये येणार. तर नोट डाऊन करायला साईडचं पण असं लिहून घ्या एक थोडं असं असं डायग्राम काढूनच लिहा म्हणजे लक्षात राहील ते. ते एक्झाम्पल देतो एक ते झालं नंतरच सॉल्व्ह कराय. ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल. इथं आहे -5 7 -3 आणि -8 याला सॉल्व्ह करा. याचा मायनस आणि को फॅक्टर काढा. फाइंड मायनस अँड को फॅक्टर. करा ट्राय. झालं. येस करा. -5 7 -3 आणि -8 ला सॉल्व्ह करा. वरचं लय झालं का रे मुलांना सगळ्यांचं. हा चला आता क्वेश्चन बघा. आता झालंय अरमान ना रेहान कारमान. हा मुलांना आता काय करायचंय मायनर. याच्यासाठी पण शॉर्टकट सांगतो मी लक्षात राहायचं. मायनर ऑफ ए साठी कसा घ्यायचा. जर आपल्याला M11 काढायचं असेल ना 11 म्हणजे कुठली पोझिशन असते रे पहिली पोझिशन असते ना. याच्या ऑपोजिटचा इलेमेंट कुठला आहे -8 आहे ना. -5 च्या ऑपोजिटचा कुठला आहे म्हणजे -5 चं पोझिशन काय असते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे ना. मग डायरेक्ट ऑपोजिट लिहून टाकायचं. किती येणार M11 ची व्हॅल्यू -8. 7 च्या ऑपोजिट कुठलं आहे 7 ची पोझिशन किती 7 ची पोझिशन 12 आहे का नाही. मग 7 च्या ऑपोजिट किती आला -3 आला बरोबर आहे. त्याच्यानंतर -3 साठी कुठली पोझिशन आहे 21 आहे ना. सांगा -3 च्या ऑपोजिट 7 आली व्हॅल्यू. आणि सांगा लास्ट M22 -8 च्या ऑपोजिट
-π. सोपं नाही. आता सांगा बरं कोफॅक्टर. कोफॅक्टर कशाने सी न घेणार का ए न? पहिलं मला फॉर्म्युला सांगा कोफॅक्टरचा काय असतो. हा राईट. ए ऑफ आय इज इक्वल टू, हे पाठ करायचं बरं का फॉर्म्युला, तरच शॉर्टकट यूज करायचं, नाही फॉर्म शॉर्टकट ना तुम्ही फॉर्म्युला नाही लिहिला डायरेक्ट शॉर्टकट यूज केलं तर मार्क जाऊ शकतो. आय प्लस जे इंटू एम ऑफ आय. एकदा फॉर्म्युला लिहिला का आपण डायरेक्ट शॉर्टकट लिहायचं आपल्याला. सांगा बरं आता ए11 काय करायचं, सेम घ्यायचं असतं का नाही? बरोबर आहे, सेम सेम आहे ना. 1+1 2 इवन येतं. ए12 ला सांगा चेंज करायचं, -3चा काय बनणार +3. ए21 ला पुन्हा चेंज करायचं, 7चा काय बनला -7. आणि ए22 ला पुन्हा सेम असतो. झालं आपलं, मायनर पण झाला आणि कोफॅक्टर झाला. बरोबर आहे मुलांना. आता डायरेक्ट काढायचं शिकू आपण, डायरेक्ट काढायचं शिकायचंय. बा लक्ष द्या रे, आता बोर्डकडे लक्ष द्या मुलांना. या ठिकाणी मायनर घेतला मी, बरोबर आहे. डायरेक्ट काढायचं शिकायचं. बा हे आत कुठलं एलिमेंट असतं ते डायगोनल एलिमेंट म्हणतो ना, याला काय म्हणायचं, डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल असतो. काय असतो हा? प्रिन्सिपल. आणि हा असतो नॉन प्रिन्सिपल डायगोनल. इकडचा मुलं नॉन प्रिन्सिपल डायगोनल. आता आपल्याला काय प्रोसेस करायची, प्रिन्सिपल डायगोनल आणि नॉन प्रिन्सिपलला इंटरचेंज करायचं. मायनर काढायचं ना आपल्याला डायरेक्टली, तर काय करायचं आपल्याला, इंटरचेंज. कसं करणार बघा रे, -5 आणि -8 ला इंटरचेंज करा. इथं -8, इथं किती आला -5. नॉन प्रिन्सिपल डायगोनल कोण आहे, -7. हे आहे ना नॉन प्रिन्सिपल कुठला आपला, हा वाला. याला पण इंटरचेंज करायचंय. करा बरं इंटरचेंज. किती येणार, -3 आणि 7. हे झाला तुमचा मायनर. उलट केलं ना सगळ्यांना, तर क्रॉस मध्ये उलट करायचं बरं का. डायगोनल आणि नॉन डायगोनल काय करायचं, इंटरचेंज. हे मायनर झालं ना आपला. याचाच को फॅक्टर बघा डायरेक्ट, याचाच को फॅक्टर बघा मुलांना. आता मला सांगा पहिली पोझिशन काय असते रे, हा 1 1. बर फर्स्ट पोझिशन 11 आहे का नाही, फर्स्ट पोझिशन 1+1 इवन येते का नाही, सेम आन्सर. पहिलं इवन असल्यामुळे काय येणार, सेम. किती आलं को फॅक्टर मध्ये, -8 आला. दुसरी पोझिशन किती 12 आहे ना. ह्या नंबरची पोझिशन काय आहे, ऍड्रेस काय नंबरचा, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 1+2 किती 3 येतं ना. ऍडिशन ऑड येत असेल तर साइन काय करायचंय, चेंज. -3चा काय झाला +3 झाला. त्याच्यानंतर सांगा पुढे आता याची पोझिशन काय, 21 ला चेंज होतं ना. हा 21 ला चेंज होऊन काय बनणार, -7. 22 ला काय येतं, सेम येणार -5. बरोबर आहे. या टाइप मध्ये काय भेटलं आपल्याला, को फॅक्टर. आता अजून लक्ष द्या रे, तुम्ही लय गडबड करता लिहिण्यासाठी. बा मुलांनो मला सांगा, डायरेक्ट हे सांगायचं तुम्ही आता दिलेल्या क्वेश्चन डायरेक्ट मला काय काढायचं, को फॅक्टर काढायचं, मायनर लिहायचंच नाही. लास्ट बेंच दिलेल्या क्वेश्चन वरून डायरेक्ट काय काढायचं आपल्याला, को फॅक्टर. मग काय करायचं आपण, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय सगळ्यांना इंटरचेंज करायचं. कुणाला इंटरचेंज केलं आपण, -5 आणि -8 ला इंटरचेंज केलं. हे दोघाला इंटरचेंज केलं का नाही, हे दोघाला काय केलं, इंटरचेंज केलं. त्याच्यानंतर 7 आणि -3 ला पण काय केलं, इंटरचेंज केलं आपण. आणि यांचे साइन चेंज केले. म्हणजे आपल्याला डायरेक्ट जर ह्याच्यावरून लिहायचं असेल मुलांना, आन्सर बाजूला ठेवतो मी, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल काय प्रोसेस करायची. याचा जर को फॅक्टर काढायचा असेल, नंबर ऑफ क्वेश्चन अजून घेणार आहेत आपण, टेन्शन नका घेऊ. जरी नाही समजलं तरी ठीक आहे, पण प्रयत्न करा. पहिलं काय करायचं, डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनल कुठला आहे, हा आहे ना आपला प्रिन्सिपल डायगोनल. याला इंटरचेंज केलं, किती आला -8 -5. नॉन प्रिन्सिपल किती रे, 7 आणि -3 होता ना. तर इथं मुलांनो -3 येणार आणि इथं किती येणार आहे, 7 येणार. यांचं साइन चेंज करायचं. कुणाचं साइन चेंज करायचं, नॉन प्रिन्सिपल डायगोनलचं. इंटरचेंज तर करायचंय बा, -7 आणि -3 ला इंटरचेंज तर करायचंय, पण साइन पण चेंज करायचं. तर हा काय बनणार तुमचा +3 आणि हा काय बनणार -7. हेच आपला को फॅक्टर आहे का, चेक करा. हेच आपलं काय आहे, को फॅक्टर आहे. राईट आहे. तर तुम्हाला जे समजलं ते लिहून टाका. वाटलं तर हे मायनर आणि को फॅक्टर लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट काढायचं पुढे आपण घेऊ. एवढं मायनर को फॅक्टर वाला लिहा फक्त. आय प्लस जे इवन असेल तर काय घ्यायचं रे, सेम. आय प्लस जे ऑड असेल तर चेंज.
आय म्हणजे काय, रो नंबर असतो, आणि जे म्हणजे कॉलम नंबर. बा नंबर 11 तर ऑड आहे ना, 11 घेतो ना, A11 त्यातला 1 1 ऍड करायचा आहे. 11 तर ऑड असतो ना, 11 13 ऑड नंबर असतात ना, ते घ्यायचेत का आपल्याला? नाही, त्या दोन नंबरचे ऍडिशन करायचे असते. चल डन, हे झालंय. करा, नोट डाऊन करा फास्ट. यस, झालं. सगळ्या क्वेश्चन घ्या आता. लयच झाला असेल तर क्वेश्चन घ्या मुलांना. बघा क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे. याच्यामधले व्हॅल्यू दिलेत आपल्याला 1 3 5 आणि 7. सोपं घेऊत आपण. याचा मला डायरेक्ट मायनर आणि को फॅक्टर सांगायचा. तू एक तर बस नाही तर जा घरी. बरं, याचं काय काढायचं आपल्याला? मायनर्स अँड को फॅक्टर. याला नाव घेऊत आपण बी. मायनर ऑफ बी बघा इथं, मायनर ऑफ बी. ज्यांना कन्फ्युज झालं ना मग त्यांचं क्लॅरिटी भेटेल. आता काय करायचं, फक्त इंटरचेंज करा. फक्त काय करायचं, मायनर काढताना इंटरचेंज कसं करायचं? 7 इथं घ्यायचा, 1 इथं घ्यायचं, बरोबर आहे. आणि 3 आणि 5 ला इंटरचेंज केलं, 5 आणि किती आला? 3 आला. सोपं नाही. हे झालं तुमचं मायनर. काय टेन्शन घ्यायची गरज आहे का? त्याच्या पुढेच सांगा को फॅक्टर. राईट, को फॅक्टर मध्ये साइन कुठलं चेंज करायचं? को फॅक्टर मध्ये नॉन प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे कुठले सांगितले होते? हे सांगितले होते ना मी. हा, नॉन प्रिन्सिपल म्हणजे कुठले आले? हे वाले. याचं फक्त साइन चेंज करायचं तुम्ही. मग किती येणार आन्सर सांगा आपलं? राईट, 7 -5 -3 आणि 1 झाला आन्सर. कुठलाही काढू शकता ना तुम्ही. एक ट्राय करा बरं. C इक्वल टू -3 7 इथं घेऊ आपण 5 आणि 11 -11. यस, बरोबर आहे. चला सांगा मुलांना आता मायनर आणि को फॅक्टर सांगायचं. मायनर ऑफ सी किती भेटलं रे? सी च मायनर -11 5 -3. करेक्ट आहे मुलांना. को फॅक्टर सांगा बरं याचं लगेच. हा, को फॅक्टर मध्ये -11 -5 -7 आणि -3 येते व्हॅल्यू. या टाइप मध्ये आपल्याला त्याचा को फॅक्टर पण भेटून जातो मुलांना. 2/2 चा क्लिअर आहे आता, काही डाऊट नाही, बरोबर आहे. आता आपण 3/3 घेऊया. 3/3 मॅट्रायसेस. 3/3 मॅट्रायसेस. बरं, झालंय का लिहायचं? 3/3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम असतो, बरोबर आहे. याचा जनरल फॉर्म सांगा बरं मला. जनरल फॉर्म कसा येणार? तसं ए इक्वल टू घेतलं मी. ऍड्रेस सांगायचे तुम्ही. आता मग जसं घेतलं होतं ना तसं या ठिकाणी ऍड्रेस सांगायचं मला. तर इथं कोण कोण असतं? हा असतो तुमचा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम. तर पहिला काय येतो एलिमेंट? काय असतं? ऍड्रेस. फर्स्ट रो कुठल्या ह्याच्यामध्ये? तो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये आहे ना. 1 1 बनतं का नाही ते? हा, फर्स्ट आलं 1 1. सेकंडचं फर्स्ट रो सेकंड कॉलम, पुन्हा फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथं सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. क्लिअर आहे? पहिला रो घ्यायचा, दुसरा कॉलम. म्हणजे किती इलिमेंट झाले रे आपले? 9 इलिमेंट बनतात ना. मग किती मायनर काढावं लागतील तुम्हाला? 9 मायनर काढावं लागतील. आणि को फॅक्टर पण किती काढावं लागेल? 9 काढावं लागेल. 3 मार्कला क्वेश्चन असतं बोर्ड साठी.
ठीक आहे, लिहून घेतलं असेल तर आता आपण एक स्टँडर्ड क्वेश्चन घेऊ थोडा. फाइंड मायनर अँड कोफॅक्टर ऑफ ए. फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ ए. फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ ए. आता ए ची व्हॅल्यू देतो इथं 1 2 3 3 2 1 1 3 2 या टाइप मध्ये हा ए भेटला आपल्याला. फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ ए. ए ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली आहे मुलांना. करेक्ट आहे. चला आता आपण काय करू मुलांना, मायनर आणि कोफॅक्टर काढू. द्या बोर्डकडे लक्ष. आता 3x3 च चाललंय ना आपलं, त्यामुळे लक्ष द्या. पुन्हा लिहून घ्या आता. ठीक आहे. मायनर ऑफ ए आणि इथं पुढे लिहितो कोफॅक्टर ऑफ ए. आणि इथं फॉर्म्युला सांगा बरं. ए ऑफ आय जे इक्वल टू काय होता, इंटू एम ऑफ आय जे असते व्हॅल्यू. बरोबर आहे इथपर्यंत. चला पहिलं काय असतो, M11 असतो ना. एम काय असतो 11. तर मुलांनो M11 ज्यावेळेस तुम्ही घेता ना, 11 मीन्स काय असतं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तर आपण 4 एलिमेंट सोडून द्यायचे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला. 4 एलिमेंट कुठले राहिले, 2 1 3 2 राहता ना. मग हे इथं लिहायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये काय लिहायचं बघा इथे, समजलं का. 11 मीन्स फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर सोडला 2 1 3 2 राहता ना, तो घ्यायचा इथं 2 1 3 2. एक डिटेल मध्ये करू, याला पण शॉर्टकट आहे, पण आधी डिटेल मध्ये प्रोसेस करू. आता सांगा बरं 2/2 चा डिटरमिनंट 2 × 2 किती आला, 4 - 3 किती आला आन्सर, -1 आला. बरोबर आहे. मायनर किती राहिला आपला, 1 आली व्हॅल्यू. किती आली व्हॅल्यू 1. तर मायनर किती आला आपला 1 आला. बरोबर आहे. मग जर आता I + J 1 + 1 किती येतं, 2 येतं. इव्हन येते गॉड, इव्हन असल्यावर सेम घ्यायचं का चेंज, सेम. मग A11 ची व्हॅल्यू पण किती येते, 1 येते. कसं केलं माहित आहे ना, M11 काढायचं होता, पहिला रो पहिला कॉलम सोडून दिला. राहिलेले 4 एलिमेंट किती आले, 2 1 3 2 आला. त्याचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. डिटरमिनंट सॉल्व्ह करतो ना 2/2. 4 - 3 किती आला, 1 आला. मग जर M11 1 असेल तर A11 सेमच असतं ना, तो पण किती येणार, 1च येणार आहे. चला M12 ची व्हॅल्यू सांगा. आता कुठले 4 एलिमेंट्स घ्यायचे सांगा. M12 12 म्हणजे 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम. बघा ना, फर्स्ट रो, हा फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचं ना. राहिलेले कुठले आले, 3 1 1 2 3 1 1 2 3 1 1 2. हे मनानं करायचं बरं, प्रत्येक जागी लाईन मारायचं नाही. समजून आलं पाहिजे. सांगा 6 - किती आला 1 किती आला रे मुलांना 5. या ठिकाणी A12. आता 12 म्हणल्या 1 + 2 ऑड येते का नाही, ऑड येत असेल तर मायनरचा आन्सर लिहित असताना साइन चेंज करायचं ना. किती बनणार, -5 आला. M13 साठी कुठले 4 एलिमेंट घ्यायचे सांगा. 13 चा मिनिंग फर्स्ट रो थर्ड कॉलम. हा व्हेरी गुड. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्यायचंय. 3 2 1 3 किती आली व्हॅल्यू आपल्याला, 3 2 सांगा. 13 म्हणलं फर्स्ट रो थर्ड कॉलम 3 2 1 3. चला किती येते हे, 9 - 2 7 आला. मग A13 ची व्हॅल्यू किती येते, सेमच घ्यायचं ना, कारण 1 + 3 4 इव्हन येते, सेम येणार. चला पुढचं सांगा. आता काय असतो पुढचा, 21 असतं ना. 11 12 13 झाल्यावर काय घ्यायचा, 21 22 23. M21 साठी 4 एलिमेंट सांगा पटपट. 21 म्हणजे सेकंड रो हा असतो, सेकंड रो फर्स्ट कॉलम हा सोडून द्यायचा आहे. 2 3 3 2 किती येणार आपलं, 2 3 3 2. याचा आन्सर सांगा. 4 - 9 किती आला, -5. इथं लगेच A21 सांगा. A21 काय येणार, मग साइन चेंज होणार ना. 2 + 1 3 ऑड बनतंय. M22 साठी सांगा. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचं. सांग रेहान, सांग. अरमान सांग. या ठिकाणी 22 साठी कुठले 4 एलिमेंट घ्यायचे, सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दे. सांग कुठले येते, 1 3 1 2. करेक्ट आहे.
1 3 1 2 सगळ्यांना समजलं ना कसं सिलेक्ट करायचंय. चला सांगा मग. क्रॉस प्रोडक्ट केला 2 - 3 येणार. किती येणार आपला? 2 - 3. चला 2 - 3 किती त्याला? -1. A22 किती येणार मग सांगा? सेमच येणार ना 22. बरोबर आहे. -1च येणार आहे. चला M23 सांगा आता. 23 साठी कुठले 4 एलिमेंट घ्यायचे? 1 2 1 3. करेक्ट आहे मुलांना. 1 2 1 3. हे कुणाला समजलं नसेल तर विचारा बरं का, डबल सांगतो मी. क्रॉस प्रोडक्ट 3 - 2 किती आला? 1 आला. मग आता मला सांगा A23 काय करायचं? साइन चेंज होणार ना. 2 + 3 5 येत आहे. साइन चेंज -1. करेक्ट आहे. M31 काढा. M32 काढा. 33 कॅल्क्युलेट करा तुम्ही. 31 साठी थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडायचा. काय ना 2 3 2 1. 32 साठी कुठले 4 एलिमेंट्स येतात? नाही. 32 साठी 1 3 3 1. 1 3 3 1. आणि 33 साठी कुठले 4 आहेत बघा? 1 2 3 2. करा सॉल्व याला पुढे. हे आला तुमचा 2 - 6. हा 1 - 9 -8. 2 - 6 -4. बरोबर आहे. मग इथलं आपण ए लिहायचं असलं तर A31 सेमच घ्यायचा. A32 चेंज होणार. +8 येणार. आणि A33 सेमच येणार. -4. घ्या लिहून घ्या. हे आपलं मायनर आणि को फॅक्टर भेटलं म्हणून. समजतंय काय करायचं ती? चला याला पण आपण थोडं शॉर्ट मध्ये बघू. ठीक आहे, कसं करायचं. झालं मुलींना तुमचं? थोडं डायरेक्ट काढायचं बघू आपण. बघा रे, बॉईज मध्ये झालंय का? अच्छा, आता याला सॉल्व्ह करू आपण डायरेक्ट. वर झालंय आता नाही? बरं झालंय का बघा पटपट. पहिला एलिमेंट काय असतो सांगा? फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट पोझिशन काय असते? A11 असते ना, 1 1. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या बरं. असं काय करायचं? त्याला परत फिलअप करत असताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडलं समजा, राईट. या ठिकाणी हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला. हे 4 एलिमेंट येतात ना, माइंड मध्ये आपल्याला ठेवायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडला, 4चा डिटर्मिनंट्स काढायचं. किती येणार? 4 - 3 1 येतं ना. इथं लिहून टाकायचं. फर्स्ट एलिमेंट काय भेटणार आपल्याला? 1 भेटणार. फर्स्ट पोझिशन कुठली असते? 11 असते ना. मग आपण काय करायचं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचं. 4 एलिमेंट्स कुठले राहिले? 2 1 3 2 राहिलं ना. याचा डिटर्मिनंट्स काढल्यावर किती होणार? 2 × 2 किती येणार? 4. 4 - 3 × 1 3. 4 - 3 किती आला? 1. तो 1 लिहून टाकला इकडे. आता दुसरी पोझिशन काय असते रे? 12 असतं ना. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचं. 4 एलिमेंट सांगा. 3 1 1 2.
6 मायनस 2 किती त्याला 4 येतं ना. 6 मायनस 1 किती येतं 5 येते व्हॅल्यू. बरोबर आहे. या ठिकाणी सांगा आन्सर किती येणार तुमचं 5 येणार आहे. मायनर काढतोय आपण को फॅक्टर काढतोय का को फॅक्टर मध्ये साईन चेंज होत असतं. इथं आला आपला 5 आला. आता दुसरा कुठला आहे 13 पोझिशन कुठली 13 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून दिला आपण. मग सांगा 4 राहिले 9 मायनस 2 किती त्याला 7 किती राहिला इथे 7 राईट आहे. चला पुढचा कुठला काढायचा रे. हे पण डिफिकल्ट वाटत असेल ना याच्यापेक्षा अजून सोपं सांगतो. पुढचा कुठला काढायचा आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम करायचा ना. म्हणजे हा 3 चा काढायचा का नाही 3 च्या जागेवरचा काढायचा का नाही 3 च्या लाईन मधले सोडून द्यायचे सगळे 3 च्या लाईन मध्ये सगळे सोडून द्यायचे रो आणि कॉलम किती राहिले 4 राहिले ना 2 3 3 2 आला. मग 4 मायनस 9 किती येणार -5 येतो. किती येतो -5 येणार. मग इथे घ्यायचं आपल्याला -5 समजतंय का. आता पुन्हा सांगा ह्या 2 च्या लाईन मधले सोडून द्या 2 च्या जागेवरच काढायचं ना मायनर 2 च्या लाईन मधले रो कॉलम जर सोडला 1 3 1 2 येतं ना 2 मायनस 3 किती आला 2 मायनस 3 -1 बरोबर आहे. आता सांगा ह्या 1 च्या लाईन मधले सोडा रो कॉलम सोडला 1 2 1 3 आलं का नाही 3 मायनस 2 किती आला 1 मी इथं येणार 1. आता सांगा बरं याचं ह्या 1 च्या लाईन मधले सगळे सोडून द्या रो आणि कॉलम 4 कुठले राहिले 2 3 2 1 म्हणजे 2 मायनस 6 किती आला -4 येतं ना आन्सर किती आलं -4 आला. बरोबर आहे. पुढे सांगा आता 3 च्या लाईन मधले सगळे सोडून द्या रो कॉलम्स 1 3 3 1 आला ना 1 मायनस 9 किती आला -8 येणार इथं. आणि लास्टला सांगा आता 2 च्या लाईन मधले सगळे सोडून द्या ज्याच्या जागेवरचा काढायचा त्याच्या लाईन मधलं सोडून द्यायचं 2 च्या लाईन मधलं सोडला 2 मायनस 6 किती आला -4 आला आपलं झालं ना मायनर भेटला ना. आता काय करू आपण को फॅक्टर काढू याच को फॅक्टर ऑफ ए 11 म्हणल्यावर सेम येतं ना 1 + 1 11 ला काय होतं सेम येते व्हॅल्यू म्हणजे ते येणार 1 ला 1 12 ला चेंज होतं ना 5 चा काय बनणार -5 21 ला सॉरी 13 राहतो ना 12 नंतर कुठला असतो 13 ला सेम येतं 7 आले व्हॅल्यू पुन्हा 21 ला चेंज होणार ना -5 चं काय बनणार +5 22 ला कसं असतं रे सेम असतं मग -1 22 ला झाला 23 चेंज होतं तर -1 आले व्हॅल्यू बरोबर आहे. 31 ला सेम राहतं ना -4 32 ला सांगा चेंज होतं 3 + 2 5 किती आला 8 आला आणि 33 ला पुन्हा सेम बस सेमच आन्सर आलं का नाही वरचं नाही. प्रॅक्टिसची गोष्ट आहे फक्त जास्त काय डिफिकल्ट नाहीये 2-3 असे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तुम्ही डायरेक्टली कुठल्याही स्टुडंटला येतील मुलांना. सडन मुलांना झालंय लिहून घ्या समजलं जिथला काढायचा त्याचा लाईन मधला रो कॉलम सोडायचा 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट काढत चालायचं. असंच सोपा घेतो एक लिहा तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत ए इक्वल टू 1 4 3 1 2 3 3 1 4 याला ट्राय करा सगळ्यांना 4 चा टेबल येतो आता काही टेन्शन नाही. याचा मायनर डायरेक्ट काढा मायनर ऑफ ए ज्याचा काढायचा आहे त्याच्या लाईन मधले सोडून द्यायचे रो आणि कॉलम्स. ट्राय करा बरं आता टाइम लागू द्या पण थोडं आरामात व्यवस्थित करा. जसं 1 चा काढायचं तर 1 च्या लाईन मधले सगळे सोडून द्या रो कॉलम्स 2 3 1 4 एलिमेंट्स राहतात 4 × 2 8 -3 येतं 8 - 3 किती येतो 5 येतो पहिल्याचं किती येणार 5 असं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय बघा जमतंय का.
झालं का? एकच 143 ना. तो थर्ड वाला चुकलाय बघ. 13 प्लेसचा. बरोबर. चल बघा रे, लक्ष द्या आता. कुठे तिथे -5 आहेत. बरं पहिलं बघा मुलांना, फर्स्ट कुणासाठी काढायचंय? 1 साठी. बरोबर आहे. फर्स्ट कुणासाठी काढायचं मुलांना? 1 साठी. 1च्या लाईन मधले रो आणि कॉलम सोडा. राहू द्या, बघा एक लक्ष द्या. 1च्या लाईन मधले रो कॉलम जर आपण सोडून दिले मुलांना, तर आपल्याला काय भेटणार आहे या ठिकाणी? 2 3 1 4 येतात ना एलिमेंट. पण याच्या लाईन मधले हा रो आणि कॉलम जर सोडला तर 2 3 1 4 येत आहे. सगळा क्रॉस प्रोडक्ट जर केला आपण तर काय येणार? 8 - 3 किती त्याला? 5. पहिल्याच काय भेटलं? 5. दुसऱ्याच सांगा रे मुलांना. चला दुसऱ्या 4 साठी सांगा. 4च्या जागेवरच 4च्या लाईन मधले सगळे सोडून द्या रो कॉलम्स. किती येणार? 1 3 3 4 येतं ना. 1 3 3 4 किती येणार? 4 - 9 किती त्याला? 4 - 9 सांगा ना. सेकंड इलेमेंट -5 वाली व्हॅल्यू. त्याच्यानंतर सांगा 3च्या लाईन मधले सोडून द्या सगळे रो कॉलम. 1 - 6 किती त्याला? -5 वाला. त्याच्यानंतर आता 1च्या लाईन मधले सोडून द्या रो कॉलम्स. 8 - 3 8 - 3 किती त्याला? 5. 8 - 3 किती येते? 5. पुढे सांगा आता 2च्या लाईन मधले सगळे सोडून द्या रो कॉलम्स. 1 3 3 4 येतं. बरोबर आहे. 4 - 9 किती त्याला? 4 - 9 किती येतं? -5. आता सांगा या 3च्या लाईन मधले सोडून द्या रो कॉलम्स. किती येतं? 1 4 3 1. 1 - 12 1 - 12 किती त्याला? -11. बरोबर आहे. पुढे सांगा आता 3च्या लाईन मधले सांगा. 3च्या लाईन मधले रो कॉलम सोडले तर 4 3 2 3 येतं. बरोबर आहे. 12 - 6 12 - 6 किती त्याला? 6 + 6 येते मुलांना या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1च्या लाईन मधले रो कॉलम सोडा. 1 3 1 3 येतं. बरोबर आहे. 3 - 3 किती येतं? 0. आणि लास्टला सांगा 4च्या लाईन मधले रो कॉलम सोडले तर 2 - 4 -2. समजले? चला आता याचा को फॅक्टर सांगायचं तुम्ही. आता याचा आपल्याला घ्यायचा को फॅक्टर्स. को फॅक्टर ऑफ ए सांगा डायरेक्टली मुलांनो. डायरेक्टली को फॅक्टर सांगा. पहिला 5 ऍज इट इज. इथलचा 5 ऍज इट इज. -5 चेंज होणार ना. थर्ड ऍज इट इज. राईट. 21 चेंज होतं का नाही? 22 ऍज इट इज. 23 चेंज होतं का नाही? 31 काय होतो? सेम. 32 काय होतं? चेंज. पण 0 चेंज होत असतं का? 33 मुलांना सेम झालंय. राईट. 11 सेम असेल. 12 चेंज केला आपण. 13 सेम ठेवला. 21 पुन्हा चेंज केला. 22 सेम. 23 चेंज केला. 31 सेम. 32 चेंज केला. 33 सेम. येस क्लिअर आहे. 21 ला काय झालंय? 13 बघू रे आपण काय ते असू पण शकता. किती नंबरला? 21 ना. 21 म्हटल्यावर कुठलं पोझिशन येते रे? 1. हा रो कॉलम जर सोडून दिला आपण तर 4 × 4 किती त्याला? 16. 16 - 3 किती त्याला? 13. 16 - 3 किती येते? 13. ठीक आहे. तुझं 21 13 नंबरचं चुकलं होतं. 13. ठीक आहे. तर मुलांना बघा आपल्याला या ठिकाणी कुठे चेंज ते याच्यामध्ये. बरोबर आहे. किती येतं इथं? 16 - 3 13 येणार. तुझा इथला एलिमेंट रॉंग झाला रे. इथला. चला पुढे सांगा आता. इथं पण किती येणार मग? -13. क्लिअर इथपर्यंत? कसं सॉल्व्ह करायचं समजलंय? 2/2 3/3 क्लिअर आहे? काय डाऊट आहे याच्यामध्ये? होमवर्कला क्वेश्चन घ्या. होमवर्कला क्वेश्चन घ्या मुलांना. टेक्स्ट बुक आणले का रे कोणी? टेक्स्ट बुक द्या. टेक्स्ट बुक द्या. पेज नंबर लिहून घ्या. पेज नंबर लिहायचं मुलांना.
पेज नंबर 51, पेज नंबर 51 बुक मधलं, टेक्स्ट बुक मधलं पेज नंबर काय घ्यायचं? 51. एक्सरसाइज 2.2, एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. फर्स्ट आणि सेकंड मध्ये मायनर को फॅक्टरच आहे. ठीक आहे, क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे. बाकी ऍड जॉईंटचं शिकवलंय का अजून नाही? ते दोन फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सॉल्व करून. येस.